इथे दृश्य आपण पाहतोय दूध भेसळी संदर्भात गोपीचंद पडळकर आणि सदा भुसे माफ करा सदाभाऊ खोत या ठिकाणी आपण पाहतोय दूध भेसळ ही कशा प्रकारे केली जाते यावर गोपीचंद पडळकरांकडून भांडाफोड केला जातोय। दूध भेसळ कशी सुरू आहे याचं हे प्रात्यक्षिक आपण या क्षणी पाहतोय। हे प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून दूध भेसळचा हा भांडाफोड। 1 लिटर पाणी टाकायचं आहे। आता इथं जरा साधन सामुग्री कमी आहे ना प्रोटेक्शन मुळे। ओके झालंय आणि होतंय 1 लिटर आणि ह्याचं सगळं ही केमिकल मिळतं इस्लामपुरात। नाही मला ते मला म्हणायचं नाही तिथनं आणलंय आम्ही फिरवा बघा तर तुम्ही चेक करा। हा विषय राजकारणाचा नाही, हा अतिशय गंभीर विषय आहे। लोकांच्या जीवनाशी सगळी लोक खेळतायत। हे पावडर टाकली का एसएनएफ वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्याला सापडत नाही। आणि एकदा फिरवा आता एक तिप्पट तयार झालं। तिप्पट चौपट म्हणजे 1 रुपयाची वस्तू 4 रुपयाची झाली। एका टँकरचे 3 टँकर करतात। हे किती? एका टँकरचे 3 टँकर कर। बघा वाच घेऊन बघा तुम्ही फेस कसा आलाय बघायला। म्हणजे आता मच्छीच्या कासमनं धार काढल्यासारखं दूध आहे ते बघा ना। अशी किती साधारणतः दूध भेसळ होते तुमचा असा अंदाज आहे किंवा आरोप आहे? भाऊ सांगा। महाराष्ट्रामध्ये अरे आणि दुसरा प्रकार आहे की हे गंभीर बाब आहे। ते माप काढा त्यातलं हो का? हा एक प्रकार झाला। आता दुसरा प्रकार आहे बघा। हे दूध 200 मिली। आता हे अंदाजे आम्ही टाकतोय हो का? हे तेल आहे। तुम्ही जे दूध खाता त्यात हे रोज असते। आता हे तुम्ही काय तेल मिक्स करताय? खाद्य तेल आहे? हे फॅट साठी आहे। चला हे जरा आता हे तेल आहे हे का? ह्याचा कलर तसा जर हवा म्हणून हा चुना आहे। तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना खाताय। ह्याचं 10 लिटर होतं बरं का? 1 लिटरचं 10 लिटर होतं। आता ह्याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही, गावाकडची लोक परत प्रयोग करतील। शेतकरी यात करत नाही प्रयोग, पण ह्याला दुधासारखाच वास यावा, दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात। नाही कशाला सांगताय? हे तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे? दूध होत हा करा मिक्स करा। दुधाचा वास आला तसंच होतंय हो। हे एकदम प्युअर दूध म्हशीचं। युरिया टाकते आणि काय काय बरेच प्रकार आहेत। पावडर टाकायचे ना.
बघा ही SNF साठी ही दुधाची पावडर आहे ओरिजिनल. पाणी टाका आता सगळं. त्याला दूध प्यायला देतो थांबा. नाही पाहिजे पण आता पाणी शॉर्टेज आहे. याचं 10 लिटर एकाच 10 लिटर तयार होते याचं. नाही ते केमिकल आहे आणि ते केमिकल असं आहे 15 जर आज ठेवलं तर सकाळपर्यंत गंजतं. ते पूर्ण लाकडाच्या पॅकेजमध्ये ठेवावं लागतं. इतकं डेंजर आहे. शरीराचं काय करत असतं. बघा हे सुट्ट्या दुधाच्या बाबतीमध्ये होत आहे की पिशवीबंद? मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय. मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही का? म्हशीचं दूध जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली. तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही. ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायकाल तर तिथं दूध निघतंयच. कसं काय? हे सगळे असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. आता लोक आमच्यावरती टीका पण करतील. हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं. अरे पण लोक मरायला लागली ना. मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात. पुण्यात राहणारी, नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाजतात, घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात, त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला? हा सगळा हे रोग कशामुळे वाढलेत? हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात मिसळले जात आहेत. सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या. आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही. म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत. एका टँकरचे 3 टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना. एका दिवसात काय करायचं आहे? टँकर एक टँकर असं लावायचं, 2 टँकर दोन्ही लावायचं, इकडं अर्ध करायचं, पाणी वतायचं, केमिकल वतायचं, पावडर टाकायची, झालं दूध. येता जाता चला दोन प्रश्नांची उत्तर हवीत. एक म्हणजे अशी किती लिटर दुधाची भेसळ सुरू आहे? मोठे 40% तर बेसळ होत असेल. या इकडे काय तुला कोणी अडवलंय भाई? बिंदास कार आलेला आहे. दूध भेसळ कशा प्रकारे केली जाते, त्यात काय काय मिक्स केलं जातं, 1 लिटरचं 10 लिटर दूध कसं बनतं, या सगळ्याचा भांडाफोड गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून थेट प्रात्यक्षिक दाखवत राज्यामध्ये म्हैशीचं दूध 80 ते 90 लाख लिटर तयार होतं. गाईचं दूध सर्वसाधारणपणे 1,25 लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते 70 लाखाच्या आसपास आहे. 30 ते 40 लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं. राहिलेलं दूध जवळजवळ 40 लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं. काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत. परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही. याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे. अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे. कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील, गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही. तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही.
आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत. प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध भेसळ होते त्यामुळे भेसळीच्या कायद्यामध्ये बदल करावा का, मनुष्यवध 100% करावा का, ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांनी 100% भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे. भेसळ होता कामा नये. तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे. ही मागणी आम्ही दोघं लावून धरू, कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत. कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातली लेकरं बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे. या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया या राज्यामध्ये कार्यरत आहे. तुम्ही एक आरोप केला की हे देगडान ज्या गायींच्या आणि म्हशींच्या गोठ्यांमध्ये सुप्त दूध विक्री होत आहे. हे बघा दूध कसं आहे बघा, फ्रेश म्हशीच्या कासात आता काढल्यासारखं आहे बघा. तुमच्या समोरच तयार केलंय दूध हे. काय डाऊट वाटतोय का तुम्हाला? तुम्ही जे आता सांगताय की गायीचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आहेत. अनेकदा. आणि आता तपासणी होणार आहे का? तुम्ही FDA कडे मागणी करणार आहात का? थांबा थांबा थांबा, हे बघा गोपीचंदजी, तुम्ही FDA कडे आणि ह्याची फॅट आणि SNF सेम लागतोय बरं का. म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही. सेम फॅट SNF पण तसाच म्हशीच्या दुधाचा. गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते. त्याचं प्रमाण आहे. हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय. तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पुढाऱ्याची. राजकारण म्हणून मी बोलत नाही. इकडं दिखावे खूप वेगळे आहेत. दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही. कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं. तो भेसळ करत नाही. हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत. आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकाशी खेळतायत. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा. आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत, 1,00,000 लिटर, 2,00,000 लिटर, 3,00,000 लिटर, 5,00,000, अरे कुठनं आलं हे? 1,00,000 लिटर गोळा झाला का 3,00,000 करते ते. आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते 1 लिटरचं 10 लिटर होते. आता तुम्ही सांगा 1 लिटरचं 10 लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल? तो तिकडे आंदोलन करतोय. सगळे सरकारच्या नावानं मग ओरडतायत की दुधाला दर का मिळत नाही. हे जर भेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा. आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. आता मला काय काय लोक बोलले, अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा? अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी, पुण्यात राहणारी, शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही, जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत, त्यांना तुम्ही कसलं दूध देताय? जे रानामध्ये राबते आमची बहीण, आमची आई, आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास 2-2 तास लागतात, दिवसभर चारा चारतेत, त्यांच्या दुधाला दर मिळत नाही. म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत. त्यासाठी हा प्रयोग केलाय. त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय आहे. विषय दाखवलाय. सर्वसामान्य मुंबईकर आहेत, त्यांनी आता दूध द्यायचं की नाही असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना काय सांगणार? नाही, त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत, ज्यांची चांगली नाव आहेत, त्यांचं दूध घेतलं पाहिजे. परंतु राज्य सरकार आमची हीच मागणी आहे की आता भेसळ थांबली पाहिजे ना. कोणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे. इकडे कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढायचं कारण काय? फक्त आता शेतातला माल, त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशकं मिळत आहेत, रासायनिक खतं मिळत आहेत, तिथं अडचण आलेली आहे. कोंबड्या घेतल्या, कोंबड्याला रोज इंजेक्शन मारायला लागतंय. ते 100 ग्राम, 150 ग्राम, 200 ग्राम रोज कोंबडी मोठी मोठी होत जाते. माणसानं खायचं काय? फक्त धनगराची बोकडं आणि मेंढरं, फक्त त्याच्यात आता केमिकल नाही. माझी आहेत म्हणून मी सांगत नाही, पण खरी वस्तुस्थिती आहे. शाकाहारी लोक मला शिवाय देतील, पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही. परंतु पुढं जे काय आता बंदिस्त फार्म आहेत तिथं पण इंजेक्शन मारली जात आहेत. अरे माणसानं मग खायचं काय? दूध भेसळी संदर्भात सरकारनं कडक कायदा करावा अशी मागणी करतात आमदार गोपीचंद पडळकर.
आणि याचा प्रात्यक्षिक त्यांनी विधिमंडळ परिसरातच दाखवलेलं आहे. दुधात कशा प्रकारे भेसळ केली जाते यावर आता कडक कायदा करावा अशी मागणी पडळकरांनी केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.